येथे आनखेडा येथील काही मंडळी स्मशानभूमीसाठी निवेदन देण्यासाठी आलेले आहे आणि त्यांनी रीतसर निवेदन आपल्या तहसीलदार मॅडम यांना दिलेलं आहे। तिथून जो स्मशानभूमीचा जो गंभीर असा प्रश्न आहे त्यावर चांगला मार्ग निघून तिथे बांधकाम व्यवस्थित होऊन तिथं अंत्यविधी करण्यास येण्यासाठी चांगली जागा अशी उपलब्ध व्हावी यासाठी निवेदन दिले। आज निवेदन देण्यासाठी आपण इतक्या संख्येने इथे जमलात तर आपले काय मागण्या आहे तहसीलदार मॅडमकडे? आमच्या गावातील ग्रामस्थ मंडळी खामखेडा भारत देश स्वतंत्र होऊन आज तागायत कमीत कमी 75 वर्ष पूर्ण झालं। आमच्या गावामध्ये मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज असेल, रहिदास समाज असेल, बेलदार मंडळी असेल, हे सर्व समाजाचे लोक आजपर्यंत आमच्या खामखेड्यातील गावी गुण्यागोविंदाने नांदत आहे। परंतु आज रोजी आमच्या गावाला स्मशानभूमी आपला अंतिम कार्यक्रम जो करायचा असतो तो कार्यक्रम करण्यासाठी शासनाने आजपर्यंत कोणत्याही प्रकारची स्मशान समाजाला त्या ठिकाणी काही समाजाला जागासुद्धा उपलब्ध नाही, त्यांना जमिनी नाही, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी अडचण निर्माण होतात। ज्यांच्याकडे जमिनी आहे ते स्वतःच्या जमिनीमध्ये अंत्यविधी करून मोकळे होतात। परंतु सर्व समाजाचा प्रश्न सुटण्यासाठी मी गट ग्रामपंचायत गोंदखेडा सरपंच रामदास लिंबाजी जाधव मी आपल्याला असं निवेदन करतो की आम्ही आज रोजी इथं तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाची तहसीलदार मॅडम यांनी काळजी घेऊन आमच्या गावाचा जो स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे तो त्यांनी तात्काळ सोडावा असं मी त्यांना विनंती करतो। आपण म्हणतात ज्याच्याकडे शेती आहे त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये अंत्यविधी करतात, ज्यांना शेतीच नाही त्यांनी त्यांचा वारलेला व्यक्ती त्याचा अंत्यविधी कुठे करावा हा मोठा गंभीर प्रश्न आहे, त्यावर काय बोलणार? हां, आता ज्यांना शेती आहे ते स्वतःच्या मालकीच्या शेतामध्ये ते त्यांचा अंत्यविधी करून मोकळे होतात। परंतु ज्या समाजाला ज्या व्यक्तीला त्या गावामध्ये अंत्यविधी करण्यासाठी जमीन नाही त्या समाजाचा फार मोठा असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। त्या समाजाला त्या गावातील सार्वजनिक रस्त्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आलेली आहे। यासाठी शासनाने दखल घेऊन आमचा हा प्रश्न मार्गी लावावा असं मी प्रशासनाला विनंती करतो।